नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव यशवंत जगदाळे. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे जो भारतातला पहिला इंडोडच प्रकल्प आहे त्या ठिकाणी प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहतो आहे. आजची जी माहिती देण्याचा जो आपण हा कार्यक्रम किंवा ही माहिती आपण ह्या येणाऱ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये देणार आहोत, ती माहिती देण्याचा उद्देश की सध्या आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. काही भागामध्ये थोडा कमी पडतो आणि काही भागामध्ये जास्त पडतो आहे. पण हे वातावरण भाजीपाला लागवडीसाठी किंवा जो काही पाऊस पडतो आहे ते भाजीपाला लागवडीसाठी पोषक आहे. आणि बऱ्याचशा भागामध्ये शेतकरी बांधवांची तर लगबग चालू झाली की रोपं आणायची, लागवड करायची किंवा ते लागवड करताना तांत्रिकदृष्ट्या जी काही काळजी घेतली पाहिजे ती काळजी आपण ह्या येणाऱ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला माहिती त्याची मिळणार आहे. तर सुरुवातीला आता ज्या ठिकाणी शेतकरी बांधव भाजीपाल्याची लागवड करतात ती जमीन चांगली निचरा होणारी असली पाहिजे. त्या जमिनीचा सामू जो म्हणतो साधारणतः 7.5 ते 7 असला पाहिजे आणि जी विद्युत वाहकता असते ते 1 मिलीमीटर होसपेक्षा कमी असली पाहिजे. अशा पद्धतीची उत्तम निचराची जमीन आपण निवडली पाहिजे. जमीन निवडून झाली की लागवडीपूर्वीची पूर्वतयारी. तर पूर्वतयारी करताना आता उन्हाळ्यामध्ये गेले 1.5-2 महिन्यामध्ये आपण नांगरणी करून जमीन तापायला ठेवली होती. नंतर आता वखरणी करून किंवा वापसा कंडिशन बघून आपण त्या जमिनीमध्ये साधारणतः हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत किंवा 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत आपण त्यामध्ये मिक्स करणं गरजेचं आहे. आणि नंतर लागवडीसाठी आपण जे वेगवेगळ्या पद्धती आहेत लागवडीच्या, सरीवारंबा पद्धत आहे किंवा गादीवाफा पद्धत आहे, तर पीक वाईज आपल्याला ती पद्धत निवडायची आहे. टोमॅटो उदाहरण असेल तर आपण ते सरीवारंब्यासुद्धा लावू शकतो किंवा गादीवाफावर लावू शकतो. पण सध्याच्या काळामध्ये ज्या ठिकाणी पाऊस भरपूर आहे त्या ठिकाणी आपण गादीवाफा करणं गरजेचं आहे. गादीवाफा करून मग आपण त्यावर मल्चिंग पेपर टाकायचा आणि नंतर आपण त्यामध्ये लागवड करायची. किंवा मल्चिंग पेपर नसेल तर गादीवाफा असेल तरी आपण ठिबक सिंचनाच्या पद्धतीने आपण एका 4 फुटाची जरी आपण सरी काढली तरी एक गादीवाफा साधारणतः 2.5 फूट होतो. 2.5 फुटावर आपण झिगझॅग पद्धतीने 2 ओळीवर आपण टोमॅटोची लागवड करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ते करणं गरजेचं आहे. आणि लागवड करताना तुम्ही जुन्या पद्धतीमध्ये किंवा बरेच शेतकरी एक 10 ते 15% शेतकरी स्वतःची रोपं स्वतः तयार करतात. पण त्यामध्ये बरेचसे धोके असतात, कारण त्यांना तांत्रिक माहिती माहीत नसते की आपण तो गादीवाफा कसा केला पाहिजे, ज्यावेळेस बी लावताना आपण बी कशा लावलं पाहिजे, बीची काय ट्रीटमेंट केली पाहिजे. त्यापेक्षा आत्ताच्या जो काळ चाललेला आहे त्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठाचे आहे, कृषी विज्ञान केंद्राच्या बऱ्याचशा शासनमान्य भाजीपाला रोपवाटिका आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या आपण रोपं तयार करतो. आता सध्या आपण जे उभं राहिलेलो आहे हे आपली भारतातला इंडोडच जो प्रकल्प आहे त्यातली डच पद्धतीची रोपवाटिका आहे. मग तुम्ही या ठिकाणी बघताल की आपण रोपं जमिनीपासून एक 2.5 फूट उंच बेंच तयार केला आहे. बेंचवर रोपं ठेवलेली आहेत आणि मग त्यामध्ये आपण आपल्याकडं मशीनसुद्धा आहे की ते मशीनवर आपण ते बी लावतो. आता बऱ्याच वेळेस आपण जमिनीमध्ये गादीवाफा करून तिथं बी लावलं तर बी कधी खाली जातं कधी वर जातं आणि जमिनीतले येणाऱ्या रोगांची त्या ठिकाणी त्यांना लागण होते. पण तेच जर बी आपण कोकोपीटमध्ये ट्रेमध्ये लावलं आणि मशीनवर लावलं तर एकसारख्या खोलीवर पडतं आणि त्या ट्रेच्या सेंटरला पडतं, त्यामुळे त्याची क्वालिटी चांगली राहते. आता उदाहरणार्थ आपण बघा, हे आपण मिरचीचे रोप बघितलं आपण, तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही बी एकदम सेंटरला पडलेलं आहे, दिसतं एक सेंटरला. हेच जर आपण मजुरांच्या सहाय्याने लावलं तर आपलं बी कधी एका बाजूला पडतं किंवा साईडला, मग ती पांढरी मुळाची जी वाढ असते ती एकसारखी होत नाही. या ठिकाणी तुम्ही बघा म्हणजे पांढरी मुळंसुद्धा चांगली, जेवढी पांढरी मुळं जास्त तेवढी तुमची रोपामध्ये वाढीचे ताकद जास्त असते आणि त्यामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तर अशा पद्धतीची रोपं आपण शासनमान्य रोपवाटिकेतनं किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेमध्ये सर्व प्रकारची भाजीपाला रोपं आपण 50% बुकिंग ॲडव्हान्स अमाऊंट घेतो आणि नंतर बुकिंग करून शेतकरी बांधवांना ह्या पद्धतीची रोपं तयार करून देतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये जे काही विक्री पश्चात मार्गदर्शन असतं, विक्री पश्चात मार्गदर्शनामध्ये आपण किती अंतरावर लागवड करायची, त्याला खतं कोणती दिली पाहिजेत, औषधं कोणता रोग कधी येतो, वातावरणाबद्दल ही सर्व माहिती आमची जी काही वेगळी टीम आहे भाजीपाला गुणवत्ता केंद्राची ती टीम पूर्णपणे माहिती त्या शेतकरी बांधवांना देते. तर तशा पद्धतीचीच रोपं तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि अजून एक मागील 3 वर्षापासून एक भाजीपाला गुणवत्ता केंद्रामार्फत आपण वेगवेगळे ट्रायल्स घेतले. आपण विद्यापीठाच्या कोलॅबरेशनमध्ये घेतले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि भाजीपाला गुणवत्ता केंद्र KVK बारामती मार्फत आपण ही कलमी रोपंसुद्धा आपण रूस्टॉक फायनल केला. इथं तुम्हाला दिसतं बघा कलमी रोपं, इथं आपण आता हे माझं जिथं बोट आहे तिथं आपण इथून खाली जो आहे तो रूस्टॉक म्हणजे जंगली वाण आहे की ज्या वाणामध्ये जमिनीत येणारे रोग येत नाही. आता काय होतं, पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि जमिनीतले येणारे रोग पिथेम असेल, फ्युजन, वेगवेगळ्या बुरशी त्या मुळावर अटॅक करतात, त्यामुळे आपली रोपं मरतात. 100 रोपं लावली तर आपली कधी कधी 50% रोपं मरून जातात. पण हे कलमी रोपामध्ये जर जंगली वाणावर तुम्हाला जे काही संकरित वाण पाहिजे तो आपण वरचा आहे तो संकरित वाण की जो शेतकऱ्याला त्यांच्या शेतामध्ये लावायचा आणि खालचं हे आपण इथं कलम केलं. हे तंत्रज्ञान आपण नेदरलँडच्या तंत्रज्ञानामार्फत शेतकऱ्यांना अशा प्रकारची रोपं भाजीपाला गुणवत्ता केंद्रामार्फत आपण तयार करून देतो आहे. आणि ह्याचे फायदा म्हणजे जमिनीत येणारे रोग 2 ते 3% येतात. ह्या पिकाचं उत्पादन कमीत कमी
20 आणि जास्तीत जास्त 25% वाढते आणि पिकाचा कालावधीसुद्धा साधारणतः 45 ते 55 दिवसानुसार वाढत. असं वेगवेगळ्या पिकानुसार आपलं वेगवेगळं हे गणित आहे. तर अशा पद्धतीची तुम्ही रोपं लागवड करणं गरजेचं आहे. आणि रोपं लागवड हे रोपं घेतली, तुमचे गादी वाफे झाले, नंतर ज्यावेळेस आपण एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणजे कोणत्याही पिकाचं उत्पादन आपल्याला चांगले घ्यायचं असेल आणि उत्पन्न जर दुप्पट करायचं असेल तर आपल्याला एकात्मिक पीक उत्पादन पद्धती वापरणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच सुरुवात होते. ज्यावेळेस आपण रोपं तयार करतो, आपण तुकाराम महाराज म्हणून गेले की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे तुमचं बीज, तुमचं रोप जर शुद्ध नसेल किंवा चांगल्या क्वालिटी नसेल तर तुमचा पुढचा जो उत्पादन खर्च आहे तो वाढत जातो. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीची रोपं घेणं गरजेचं आहे. आणि नंतर लागवड केल्यानंतर आपण जे एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणतो, आता सध्या आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये किंवा जगामध्येच रासायनिक खताचे दर वाढत चाललेले आहेत. तर रासायनिक खताचा आपल्याला 50% वापर कमी करायचा आहे आणि जैविक खतांचा वापर वाढवायचा आहे. तर कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रत्येक रासायनिक खताला प्रत्येक पर्याय म्हणून जैविक खत उपलब्ध आहे. नंतर स्फुरद पालाश आपल्याला पिकामध्ये जास्त लागतो. उदाहरणार्थ आपण टोमॅटोचं उदाहरण घेतलं तर हेक्टरी साधारणतः 200 किलो नंतर 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश लागतो. मग हीच खत जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलं त्याचा दर जास्त आहे. त्याला पर्याय म्हणून आपण नत्रासाठी ॲझेटोबॅक्टर, स्फुरदसाठी फॉस्फेट सोलोजेन बॅक्टेरिया आणि पालाशसाठी पोटॅश सोलोजेन बॅक्टेरिया. NPKचे जीवाणू असतात ते सेपरेटसुद्धा मिळतात आणि एकत्र कॉन्सन्ट्रेशन करूनसुद्धा आपण शेतकरी बांधवांना देतो. ते तुम्ही वापरणं गरजेचं आहे. साधारणतः त्याचा डोस आपण ड्रीपमधून एकरी 2 लिटर सोडलं पाहिजे, साधारणतः 25 ते 35 दिवसाच्या अंतराने, किंवा पिकाची जी काही स्टेज आहे त्यानुसार आपण ते खतं सोडली पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे पावसाळ्यामध्ये गादी वाफा जरी केला, जरी मल्चिंग केलं तरी जे जमिनीतील बुरशी वाढतात, हे पाणी जास्त झालं किंवा मॉइश्चर वाढलं तर त्यासाठी तुम्ही ट्रायकोडर्मासुद्धा आपण जमिनीतून एकरी 2 लिटर सोडणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकात्मिक पीक उत्पादन पद्धती वापरली, एकात्मिक खत व्यवस्थापन, कीड रोगासाठी सुद्धा डायरेक्ट कीड आली की कोणतेही रासायनिक औषध न फवारता त्यासाठी जैविक काही जे पर्याय आहेत, निळे चिकट सापळे, पिवळ चिकट सापळे असतील किंवा फळमाशीचे ट्रॅप आहेत, टोमॅटोसाठी असतील, वांगीसाठी असतील, तर अशा पद्धतीचं कीड आणि रोग व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर आपल्याला रब्बी आपला जो आता खरीप हंगाम आहे तो खरीप हंगामामध्ये आपल्याला कोणत्याही भाजीपाल्याची लागवड करताना आपल्याला अडचण जास्त येणार नाहीत. फक्त तुम्ही जे काय आता जे नवीन वाण म्हणतो आपण, टोमॅटोचं असेल, मिरचीचं असेल, किंवा जे तुम्ही आता भाजीपाला लागवड करणार आहे तर त्यासाठी तुम्ही शक्यतो महात्मा फुले कृषी विद्यापीठ किंवा इतर कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलेले वाण वापरायचे. आणि ते वाण जर उपलब्ध नसतील तर तुम्ही वेगवेगळ्या ज्या काही खाजगी कंपन्या असतात, खाजगी कंपन्यासुद्धा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही ते वाण वापरणं गरजेचं आहे. तर ही सर्व माहिती आम्ही भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये उपलब्ध केलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची भाजीपाला रोपं लागतील तर तिचं अगोदर बुकिंग करायचं. रेग्युलर बियापासून केलेली रोपं असतील किंवा कलमी रोपं पाहिजे असेल तर ते आपण भाजीपाला गुणवत्ता केंद्रामार्फत उपलब्ध करून देतो. आणि जे काही मार्गदर्शन त्यांना लागणार आहे, विक्री पश्चात असो किंवा विक्रीपर्यंत असेल, त्याचं पॅकेजिंग कसं करायचं, त्याचं ब्रँडिंग कसं केलं पाहिजे, तर हे वेगवेगळी प्रशिक्षण आपण आपल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये घेत आहोत. तर या ठिकाणी आम्ही भाजीपाला गुणवत्ता केंद्राचा नंबर दिलेला आहे. त्या ठिकाणी जे काही रोपवाटिकेचे प्रमुख आहे त्यांचासुद्धा नंबर दिला आहे. त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून तुम्ही रोपांचं बुकिंग करू शकता किंवा प्रशिक्षणाच्यासाठी सुद्धा बुकिंग करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही एकात्मिक पीक उत्पादन करून खरीप हंगामामध्ये चांगल्या पद्धतीचं भाजीपाल्याचं उत्पादन घेऊन तुमचं उत्पन्न दुप्पट व्हावं अशी मी आशा बाळगतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी KVK बारामती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.